नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव्ह या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि अवघ्या देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर लागलेलं आहे. हा निकाल काय असेल, कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील, ही जशी उत्सुकता लागून राहिलेली आहे तशीच ज्योतिषांकडे सुद्धा काही उमेदवारांनी धाव घेतली होती आणि आपण कितपत यश मिळवू याची भाकीतं, याचं भविष्य जाणून घेतलं होतं. तर या संदर्भात मी चर्चा करण्यासाठी मुंबईतील प्रख्यात ज्योतिषी भाऊसाहेब कटके गुरुजी यांच्या कार्यालयामध्ये आलोय आणि त्यांच्याकडून आपण ती राजकीय भाकीतं म्हणा, राजकीय गणित म्हणा किंवा यांचं राजकीय भवितव्य काय असेल हे जाणून घेणार आहोत. कटके गुरुजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निवडणुका झालेल्या आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय असेल निकाल? कुठल्या पक्षाचं ग्रहमान आपल्याला प्रबळ दिसतंय? ग्रहमान पक्षाचं एका सांगता येणार नाही. सर्वच पक्ष आपल्या आपल्या स्तरावरती चांगली कामं करत असतात आणि प्रत्येकाचं जसं वैयक्तिक ग्रहमान चांगलं किंवा वाईट येत असतं तसं त्या पद्धतीने एखाद्या संस्थेचं सुद्धा ग्रहमान चांगलं किंवा वाईट येत असतं. सध्या बऱ्याच पक्षांचे ग्रहमान वाईट आहेत. सध्याचं अनुकूल वातावरण त्यांना नाही. परंतु एक पक्ष जो आहे तो आता सध्या फार फॉर्म मध्ये आहे आणि तो आहे भारतीय जनता पार्टी. तर भारतीय जनता पार्टीचं आताचं सध्याचं ग्रहमान अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्या ग्रहमानाच्या आधारे आपल्याला त्यांच्याकडे विजयाचा कल दिसत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जर विजयच एखाद्या पक्षाला मिळेल का असं विचारायचं असेल तर केवळ आणि केवळ ग्रहमानाच्या आधारे आम्ही सांगत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही किंवा मी वैयक्तिक कोणत्याही पक्षाचा नाही. मी फक्त स्वामी महाराजांच्या पक्षातला आहे. त्यामुळे स्वामी महाराजांची ज्याच्यावरती कृपादृष्टी असेल त्याप्रमाणे स्वामी महाराज त्यांना गादी मिळवून देणारच आहे. परंतु इतर जेव्हा आम्ही ग्रहमान बघतो आणि पंचांगानुसार कुंडली पाहतो तेव्हा तर इतर पक्षांचे तसे एवढ्या स्ट्रॉंग लेवलचे सध्याचे स्टार्स नाही आहेत असं आहे. पण मग हे कशाच्या आधारे आपण सांगितलं, म्हणजे कुठला ग्रह एकदम मजबूत आहे असं काय सांगता येईल का? हो, कसं असतं की ज्या वेळेला एखाद्या पार्टीची स्थापना केली जाते त्यावेळेला ती तारीख पकडली जाते आणि त्यावेळेला त्या तारखेचा आणि त्या दिवसाची एक कुंडली म्हणली जाते आणि त्या कुंडलीच्या आधारे त्यांना दशा महादशा कुठल्या येतात, त्यांना ग्रहमान गोचर कसं आहे हे सगळं त्या आधारे सांगता येतं. जसे आपली जन्मतारीख असते तशीच त्याच पद्धतीनं त्या पक्षाची एक जन्मतारीख असते ठरलेली आणि त्या आधारे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगता येतात. पण मग जसं आपण भाजपबद्दल बोलताय की तो प्रबळ पक्ष ठरू शकतो, तर दुसऱ्या क्रमांकाची मतं किंवा 2 नंबरला कोणता पक्ष जाईल? नाही, काय झालंय आता टेक्निकली मुद्द्यात सुद्धा बघायचं झालं तर सगळे एकत्रित आलेले आहेत. छोटे छोटे त्यांना ग्रहमान अनुकूल नाही म्हणूनच त्यांनी एकमेकाचा आधार घेतलेला आहे. हे त्याचं अगदी सत्य आहे. त्यांचं जर ग्रहमान चांगलं असतं तर एकटा पक्ष सुद्धा एवढ्या मोठ्या लेवलला जाऊ शकला असता ना. आणि इथे आध्यात्मिक लेवलला जर बोलायचं झालं तर आध्यात्मिक लेवलला 2-4 गोष्टी येत असतात. त्या कार्यकर्त्याने केलेलं काम, त्या कार्यकर्त्यांनी केलेली तिथली सगळ्यांना मदत आणि हे जे महापालिकेची जी निवडणूक आहे ही मुंबई म्हणजे संपूर्ण भारतात एकमेव मोठी निवडणूक आहे महानगरपालिका. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी माझ्या म्हणण्यानुसार इथे पक्ष बघितला जात नाही तर नगरसेवकाचा एरिया किती असतो, छोटासा असतो, थोडासा, आणि त्याला त्या कामामध्ये त्या एरियामध्ये काम करावं लागतं आणि त्या एरियामध्ये काम करत असताना त्याची तिथली ओळख, तो किती तन्मयतेने त्या लोकांशी बोलतोय, त्यांचे हितसंबंध याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून अगदी आमदारकीच्या किंवा खासदारकीच्या निवडणुकीसारखं यावेळचं निवडणूक वातावरण नसतं. हे वातावरण घरचा एखादा व्यक्ती असल्यासारखं वातावरण असतं. हा माझ्या ओळखीचा, तो माझ्या घरातला. त्यामुळे ही निवडणूक मुळात पक्षाची नसून व्यक्तीची असते. त्यामुळे व्यक्तिगत जेव्हा जेव्हा एका व्यक्तीची आपण पत्रिका बघतो तेव्हा त्यावरती आपल्याला ठरवता येईल की याचं ग्रहमान स्ट्रॉंग आहे, त्याचे स्टार चांगले आहेत तर हा व्यक्ती निवडून येऊ शकतो असं सांगता येतं. पण मग दुसऱ्या क्रमांकाला कुठला येईल हे सांगू शकता? नाही, येईल ना. मग काय उगीच आपण कोणाच्या
विरोधात कशाला बोलायचं? मी तरी वैयक्तिक कोणाच्या विरोधात तरी कशाला बोलेन? मी बीजेपीच्याही फेवरमध्ये बोलत नाही. मी त्यांचे फक्त स्टार्स सांगतोय की त्यांचे स्टार्स उत्कृष्ट आहेत बस. नाहीतर त्यांचा आपला काही संबंध नाही. आम्ही कुणाचेच नाहीये. त्यांचेही नाही, यांचेही नाही, कुणाचे नाही. सगळ्यांशीच नमस्कार. जे स्वामींकडे येतात ते स्वामींचे सेवक आहेत. आम्ही स्वामींचे सेवक आहोत. त्यामुळे असं काही नाही आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आदित्य साहेब ठाकरेंचे ग्रहमान चांगले नाही, आदित्य साहेब ठाकरेंची कुंडली चांगली आहे. येणाऱ्या 20 वर्षानंतर ते मुख्यमंत्री बनू शकतील अशी त्यांची कुंडली आहे आणि ते आहे. हे माझं मी मागच्या वेळेलाच भाकीत केलेलं आहे. येणाऱ्या 20 वर्षानंतर कुंडली तुम्ही पाहिलेली? हो. येणाऱ्या 20 वर्षानंतर ते मुख्यमंत्री राहतील हे मी सांगू शकतो अगदी ठामपणे. कारण ते आहे, होणार आहे. त्यावेळेला त्यांचं ग्रहमान तसं येणार आहे. परंतु आता तशी सध्या परिस्थिती नाहीये. आता परिस्थिती बीजेपीच्या फेवरमध्ये बरेचसे स्टार्स आहेत. मग तुम्ही त्याला कुठलीही नावं दिली तरी चालेल. कोणत्याही पद्धतीने भेदभाव, सामदंड, सगळ्या कुठल्याही पद्धतीने म्हटलं तरी बीजेपीकडे थोडासा कल आपला जास्त जातोय. हे झालं ज्योतिषशास्त्राचं. पण ऍक्च्युली परिस्थिती अशी होती की ठाकरे बंधूंच्या सभांना प्रचंड गर्दी होती आणि दुसरीकडे महायुतीच्या सभांना त्या मानाने तेवढी गर्दी नव्हती. तरी सुद्धा ग्रहांच्या परिणामामुळे हे यश मिळू शकतं असं म्हणता येईल का? ग्रहांच्या परिणामामुळेच यश मिळू शकतं असं ठामपणे मी सांगू शकतो. गर्दी होणं वेगळं आहे. आता आदरणीय राजसाहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी मराठी आहे. मला वाटतं मराठी माणसांची मुंबई आहे. मराठी माणसांनी मुंबईच्या बाहेर जाऊ नये. का जावं? त्यांना स्वस्तमध्ये घरं मिळावीत वगैरे वगैरे. मराठी माणसाबद्दल कोणीतरी आवाज काढत आहे का बोलताना? कोणीच नाही बोलत. एकटे राजसाहेब बोलतात. मग राजसाहेबांना सपोर्ट करायची जबाबदारी कोणाची आहे? तुमची, आमची, सगळ्यांची आहे ना. मराठी माणसाची आहे. मग आम्ही जातो, राजसाहेब म्हणतात, आम्ही टाळ्या वाजवतो आणि टाळ्या वाजवल्यानंतर घरी येऊन राजसाहेबांना आम्ही मत देतो का? नाही देत. का नाही देत आहे? त्याचं मतांमध्ये रूपांतर होत नाही. काय होत नाही आहे? तर आपण गद्दार आहोत. आपल्यालाच नको आहे मराठी माणसांचे मुद्दे. राजसाहेब ठाकरे आपल्या मराठी माणसांसाठी एक वाली आहे. ते आपले कोणीतरी आहेत, आपल्या बचावासाठी आवाज उठवतात आहे. तर त्यांना सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य होतं. पण ते तसं होताना दिसतच नाहीये. म्हणजे मराठी माणूस जातोय राजसाहेबांना हा टाळ्या वाजवतोय, राजसाहेब काय बोलले की हा राजसाहेब राजसाहेब राजसाहेब, आणि जाऊन दुसऱ्यालाच वोट देतोय. असं नका ना करू. त्यांनी काय मिळणार आहे? तुमचा काय फायदा होणार आहे का? बर, ते झालं. पुन्हा मतदान झालं, सगळं झालं. तुमच्यावरती एखाद्यावरती वेळ आली तर तुम्ही जाणार कोणाकडे? पुन्हा राजसाहेबांचं तुम्हाला आठवतात ना, मराठी माणसाला अमुक अमुक माणसाने त्रास दिला, अमुक अमुक व्यक्तीने त्रास दिला, तर तुम्ही कुणाकडे जाता? तर राजसाहेबांकडे जाता ना. तर राजसाहेबांकडे जाणं म्हणजे माझ्या स्वार्थासाठी जाणं. पण राजसाहेबांकडून माझं जर एखादं काम करून घ्यायचं असेल तर राजसाहेबांना गादी दिली पाहिजे ना, तर माझं काम होईल ना. हे ह्या लोकांच्या लक्षात काय येत नाही, आपल्या मराठी माणसांच्या लक्षामध्ये. पण मराठी माणसांचे सुद्धा तुकडे 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 पडलेले आहेत ना. त्यामुळे हा घोटाळा झालाय. परंतु ग्रहमानाचं बोललं तर जरा या लोकांच्या परिवर्तन घडू शकतं. परिवर्तन घडेल. आता या वेळेला परिवर्तनाचा काळ आहे. कारण 2026 मी मागे एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. 2026 तारीखच अशी आहे ती. 2026 म्हणजे काय? 2 + 0 + 2 आणि +6 सगळ्यांची बेरीज 1 येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 9च फक्त अंक आहेत. त्याच्यापुढे अंकच नाही. मग त्याच्यापुढे अंक तयार करायचे असतील तर आपल्याला न्यूमरोलॉजी प्रमाणे आता सांगतो मी. मग न्यूमरोलॉजी प्रमाणे जर सांगायचं झालं तर 9 अंक आहेत. मग ह्या 9 अंकाच्या पुढे जर आपल्याला अंक तयार करायचे असतील तर पुन्हा पाठीमागच्या 1 ते 9 अंकाचाच एकापुढे एक एकापुढे एक एकापुढे अंक लावून आपल्याला तो मोठा अंक तयार करावा लागतो ना. मग तसंच म्हणजेच काय 1 पासून आहे म्हणजे रिस्टार्टचं हे वर्ष आहे. बदल घडवण्याचा रिस्टार्ट. बदल घडवण्यापेक्षा मी म्हणते रिस्टार्ट कशामध्ये? सगळ्या बाबतीत रिस्टार्ट. सगळ्या क्षेत्रात रिस्टार्टचं वर्ष आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रिस्टार्ट घडू शकतो, राजकारणामध्ये रिस्टार्ट घडू शकतो. म्हणजे जे संपलं तिथून पुन्हा नव्याने सुरुवात, सगळी नव्याने सुरुवात. म्हणून ही जी नव्याने सुरुवात आहे ही सुरुवात फार महत्वाची आहे आता. तर याच्यामध्ये
काहीही होऊ शकतो असं आहे. पण तराजू मात्र वजनदार बीजेपीचा दिसतंय ह्या वेळेला ग्रहमानानुसार. बाकी आपल्याला वैयक्तिक कोणाशी देणे घेणं नाहीये, कोणाशी आपली ओळख नाहीये. आपल्याकडे सगळेच लोक येतात स्वामीकडे आशीर्वाद मागायला आणि सगळ्यांनाच आपण स्वामीकडून त्यांना अनेक आशीर्वाद देतो. आता न्यूमरोलॉजीचा तुम्ही विषय काढला तर एक अंकाचं काय महत्व आहे न्यूमरोलॉजी मध्ये? एक अंकाचा सूर्याची राशी आहे, रिस्टार्ट, राजकीय, राज करणे आणि रिस्टार्ट. एक म्हणजे रिस्टार्ट, सूर्यापासून पुन्हा रिस्टार्ट. म्हणजे एक मोठा गोळा होता, फुटला, त्याचे छोटे तुकडे झाले. तसं सूर्याचा एक मोठा गोळा होता, ते फुटून छोटे छोटे तुकडे झाले. तसंच हे आहे, पुन्हा त्याचं काहीतरी रूपांतर होऊन नवीन रिस्टार्ट होणार काहीतरी. ज्यांचा भाग्योदय किंवा ज्यांचा भाग्यांक 1 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष महत्वाचं आहे. सिंह राशीवाल्यांसाठी हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा त्यात 2 भाग पडलेले आहेत. अजून कशा सांगतो मी तुम्हाला. जर आपण 2+0 हे काढलं म्हणजे 2026 म्हणजे 2+0+2+6 यामध्ये फक्त शेवटचे जर अंक घेतले 2026 म्हणजे 2+6 8 झाले. मग 8 हा पुन्हा शनीचा अंक आहे आणि सगळ्यांची बेरीज केली तर एक हा सूर्याचा आहे आणि सूर्याचा आणि शनीचं पटत नाही. जाम शत्रुत्व असून सुद्धा पटत नाही. हो, म्हणून अडचणी निर्माण होतात. शनिदेवाने सूर्याला असा शाप दिलेला आहे की तुझ्या उन्हामध्ये मी तळपत राहीन आणि मला झालेली तडप बघून तुला त्रास होईल. तर हा संदर्भ इथे सुद्धा होऊ शकतो. या वर्षामध्ये पिता पुत्रांमध्ये सुद्धा वाद होऊ शकतो. एकमेकांच्या युती करत असताना सुद्धा वाद होऊ शकतो. हे इलेक्शनच्या बाबतीत असतं मी बोलताय म्हणून. परडा जरी बीजेपीचा भारी असला तरी एक मताने एक पक्षीय इथे राज्य स्थापन होणार नाही. पुन्हा खेचाखेची होऊनच राज्य स्थापन होणार आहे असं गणित या वर्षीच आहे. पण मग असं ठामपणे सांगता येईल का की पूर्ण बहुमत मिळेल का? अगदी काठावर बहुमत एका कोणत्याही पक्षाला नाही मिळणार आहे. नाही, आता ही युती तर्फे लढत आहे. 3 पक्ष आहेत, एक भाजप आहे, शिंदे सेना आहे आणि त्यांच्या जोडीला RPI आहे. यांची युती, 2 ठाकरे बंधू त्यांची युती, त्याच्याशिवाय काँग्रेस वंचितची युती. त्याच्यामध्ये आपण भाजपचा परडा जाड आहे असं सांगितलं. मग त्याच्यामध्ये 3 पक्ष आहेत. मतं देण्यासाठी मराठी माणसं गद्दार आहेत ना. प्रॉब्लेम तो आलाय ना इथे. मराठी माणसं जागाच होत नाही ना. त्यांना काही कळतच नाही, समजतच नाही आहे. मी राजसाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. तुमच्यावरती जर गैर मराठी माणसाने हमला केला किंवा काय त्रास झाला तर तुम्ही कोणाकडे जाता? राजसाहेबांकडेच लोक जातात. त्यांच्याकडेच जाणार ना. मग त्यांना सत्ता नसल्यामुळे त्यांना काही करता येत नाही ना. जर सत्ता असेल तर ते काहीतरी करतील ना. तर हे कळलं पाहिजे ना, हे आपल्याला कळलं पाहिजे ना. मग मराठी माणसांची एकी नाहीये, प्रॉब्लेम तो आलेला आहे इथे. बर, जसे इकडे मराठी माणसांची एकी नाहीये तसं तिकडेही नाहीये. दुसऱ्या बाजूनी डाव्या बाजूला सुद्धा कुठे आपल्याला एकी असताना दिसत नाहीये. प्रत्येकाला वाटतं मी मोठा, मी शहाणा, मी मोठा व्हावा असंच आहे ना. तर ते एकत्रित आलं तर चांगलं काहीतरी घडणार आहे. आणि देशाचा विचार केला, राज्याचा विचार केला, बृहन्मुंबई पालिकेचा विचार केला तर चांगली लोक एकत्रित आले तर चांगल्या घटना घडतील. पण तसं घडणार नाहीये कारण सगळेच हुशार आहेत. सगळेच हुशार आहेत. त्यामुळे इथे हुशारी केली की प्रॉब्लेम होत आहे. इथे सत्ता लोकांच्या भल्यासाठी करायचीच नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता करायची हा चालू आहे. आणि त्यामध्ये आपलं कुठेतरी एक पारडे यांचं जड होताना दिसतंय. आणि स्वामींची पण कृपा असते किंवा स्वामींना याला त्या चान्स दिला आता त्याला चान्स देऊन बघू, त्याला चान्स देऊन बघू असं काहीतरी असतं. म्हणजे युनिव्हर्सल एनर्जीचं गणित स्वामींचं म्हणजे युनिव्हर्सल एनर्जीचं गणित असं असतं. हे मॅटर करते. हा मॅटर करते. युनिव्हर्सल एनर्जी मॅटर करते. 4 दिवस हिटलरचं राज्य आलं, 4 दिवस औरंगजेबचं राज्य आलं, 4 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं. असं चालतं ते. म्हणजे सत्ता जरी आपल्याला दिसत असले की त्या व्यक्तींची, त्या पक्षाची आहे, तरी वरची सत्ता ही वेगळी आहे. वरची सत्ता ही सूत्र हलवत असते असं तुम्हाला म्हणायचं. वरच्या सत्तेच्या विचारांशिवाय किंवा वरच्या सत्तेच्या अधिकाराशिवाय सूत्र सुद्धा हलत नाही. म्हणून कृपादृष्टी हा जो फॅक्टर आहे तो अतिशय महत्वाचा आहे. बर, असं नाही आहे एखादा नेता भ्रष्ट आहे म्हणजे त्यांनी चांगली कामं केली नाहीत का? केलेत ना. एका बाजूने भ्रष्टाचार केलाय आणि दुसऱ्या बाजूनी
सत्कर्म केलेले ना, बऱ्याच लोकांची मदत केलेली आहे, बरेच लोकांना अन्नदान केलेलं आहे, बरेच लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. मग ते पुण्य त्याचं कुठेतरी जमा होतं ना. मग ते जमा झालेलं पुण्य कुठेतरी त्याच्या वाट्याला येतं ना, त्या ताकदीवरती त्याला ते गादी मिळत जाते अजून चांगलं काम करण्यासाठी. हे त्यांच्या लक्षात येत नाही. ती सकारात्मक ऊर्जा त्याने चांगल्या कामासाठी खर्च करावी असं असतं. म्हणून इथे असा विषय आहे की राज्यकर्त्यांनी नेहमी स्वपर कल्याण हितार्थ काम करावं असं गणित असतं. स्वपर कल्याण हितार्थ म्हणजे माझं तर कल्याण झालं पाहिजे, पण माझ्या बरोबर दुसऱ्याचं सुद्धा कल्याण झालं, समष्टीचं कल्याण झालं पाहिजे. हा. पण असा भाव ठेवून काम करणारे किती असतात? कमी आहे, फारच कमी आहेत. मोजता पण येणार नाही. म्हणजे 1, 2, 3 असे पण असतील का नसतील माहित नाही. सगळ्यांना वाटतं माझंच कल्याण झालं पाहिजे. प्रत्येक दुकान समजतं. तसं नाहीये. राजकारणात यायचं तर युनिव्हर्सल एनर्जीच्या अधिकाराखाली जर तुम्हाला काम करायचं असेल आणि युनिव्हर्सल एनर्जीच्या आशीर्वादाने जर काम करायचं असेल तर तुम्हाला स्वपर कल्याण हितार्थच काम करावं लागतं. कारण स्वतःचं पोट भरल्याशिवाय दुसऱ्याला मदत नाही करता येणार. ते तितकंच खरं आहे. त्यामुळे कोणीही निवडून आला तरी तो व्यक्ती आधी स्वतःचं बघणार. जो आधीचा खड्डा पडलाय तो भरायचा बघणार. त्यातूनही तो जर चांगला व्यक्ती असेल तर दुसऱ्याचं कल्याण नक्कीच करणार. बरं, आपण हे बोललो ते बीएमसी संदर्भात बोललो. जनरल महाराष्ट्राचा विचार केला तर 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत. मतमोजणी होईल आता. तर ह्या 29 महानगरपालिकांच्या निकालाकडे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने कसं पाहता? आता कसं झालंय, बरेच लोक आपल्या विरोधात आहेत. मीडियाच्या, सोशल मीडियाच्या, ज्योतिषशास्त्राच्या नाही, आपल्या म्हणजे मराठी माणसाच्या. बरेच लोक मराठी, आपल्या म्हणजे मराठी माणसा, तुम्ही मराठी, मी मराठी, अजून आपले मराठी नेते आहेत वगैरे वगैरे, यांच्या विरोधात आहेत. मग त्या नेत्यांच्या पण लक्षात यायला पाहिजे ना, टेक्निकली बोलायचं झालं तर. म्हणजे मला असं नाही म्हणायचं आहे की आपल्या मराठी माणसांसाठी ग्रहमान वाईट आहे असं नाही म्हणायचं आहे. मराठी माणसांसाठी ग्रहमान चांगलं आहे. मुंबई आपलीच आहे, आपलीच राहणार आहे, तिथे कुठे दुमत नाही. परंतु माणसांना पण कळलं पाहिजे ना, आपल्या मराठी माणसांना, आपल्या मराठी माणसांनी त्याचा विचार केला पाहिजे की आपल्याला राज्य कोणाचं पाहिजे, तर हे घडणार आहे ना. हे खरं आपण निवडणुकीच्या आधी बोलायला पाहिजे होतं. निवडणुकीनंतर आपण हे सगळं बोलतोय. आणि असं काही नाही आहे की ठामपणे ज्योतिषशास्त्र 60% काम करतं. 40% अननोन आहे ना. म्हणजे 60% व्यक्तीच्या कर्तृत्वावर राहतं. हा, व्यक्तीच्या कर्तृत्वावर राहतं. म्हणजे ठामपणे सांगता येत नाही. 60%च आपल्याला सांगता येतं, अनुमान काढता येतं. आणि त्या 60% म्हणजे जास्त झालं ना. म्हणजे इतर लोक जे दावा करून सांगतात की हे असंच घडत नाही, तर विश्वास ठेवून 100% दावा करून कोणीही सांगू शकत नाही. मित्रांनो, ही गोष्ट कटके गुरुजींनी फार महत्वाची सांगितलेली आहे की 100% ज्योतिष कोणीही सांगू शकत नाही. बरोबर ना गुरुजी? करेक्ट. 60%च फलित आहे. म्हणजे 60%ची गॅरंटी देता येईल. ह्या 60%मध्ये तुम्ही बसला तर तुमचं. मग आता 40 इकडे कमी आहेत ना, 60 इकडे जास्त आहेत. म्हणजे यांचं येईल असं ते बाकीच असतं. बरं, ठीक आहे. मला एक सांगा की स्ट्रॉंग राजकारणाची पत्रिका कशी असते, राजकीय व्यक्तीची? हा, राजकारणी व्यक्तीची किंवा राजयोगाची, दोन्हीची एकच पत्रिका असते. राजकारणी लोकांची किंवा राजयोगाची. एखाद्याच्या पत्रिकेत राजयोग आहे आणि तो मोठा बिझनेस करतोय असं पण असतं. राजकारणात नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीने राजयोग असू शकतो. राजयोग असणं म्हणजे काय? मला गाडी, बंगला, नोकर चाकर, पैसा, बँक बॅलन्स सगळं मिळणे याला लॅविश जीवन. हा, लक्झरीज, सगळ्या लक्झरीज मिळणे याला राजकारण असं म्हणतात. बर, नेत्यांच्या पत्रिकेमध्ये अजून एक गुण असतो. जर त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु, मंगळ आणि सूर्य स्ट्रॉंग असेल तर अशी पत्रिका राजकारण्यांची पत्रिका असते. गुरु, मंगळ आणि शुक्र. हा, नाही, गुरु, मंगळ हा आणि सूर्य. गुरु, मंगळ आणि शुक्र असेल तर ते व्याभिचारी योग होतो. राजकारणामध्ये तो व्याभिचारी योग झाला. शुक्राला की व्याभिचारी योग झाला. मग शुक्राला थोडस लक्झरीज देणारा मुळात शुक्रच आहे. पण राजयोगासाठी, आणि आपण चांगले नेत्याबद्दल बोलतोय ना, वाईट नेत्याबद्दल बोलत नाहीये. वाईट आणि पत्रिका कशी असते ते पाहतोय. हा, पत्रिका राजकारण्याची कशी असते त्याबद्दल बोलतोय. तर त्याच्यामध्ये सूर्य प्रबळ असतो, गुरु प्रबळ असतो आणि सपोर्टिंग त्याला मंगळ असतं. मंगळ डेअरिंग देतो, धाडस देतो. इकडून तिकडून पैशा नाही, उभा राहतो, कोणाला घाबरत नाही, अन्याय विरुद्ध खंबीरपणे उभा राहतो, तो मंगळ असतो. गुरु सतसत विवेकबुद्धी देतो आणि सूर्य राजगादी देतो. असं आहे. म्हणून हे 3 जर एखाद्याच्या पत्रिकेत स्ट्रॉंग असतील
तर अशाच लोकांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा किंवा उभं राहावं, बाकीच्या लोकांनी राहू पण नये. हे कोणत्या ग्रहामध्ये कुठल्या घरात असावं असं काय आहे का ते? त्या हो, एकतर 11व्या स्थानात असावं लाभस्थानात, नाहीतर 10व्या स्थानात असावं कर्मस्थानात, नाहीतर 9व्या स्थानात असावं किंवा 4थ्या स्थानात असावं. 4थं स्थान म्हणजे सुखस्थान. आणि धनस्थानात पण असून चालतो, पण नुसतं पैसे मिळवण्यासाठी मग ते बिझनेसची पत्रिका झाली, मग ते नुसतं बिझनेस करणार. पण हे जर ग्रह कर्मस्थानात असतील तर त्या व्यक्तीकडून सत्कर्म खूप चांगलं घडतं, खूप चांगलं सत्कर्म घडतं. म्हणजे अशा लोकांना विजय पण प्राप्त होतो आणि असे लोक आध्यात्मिक सुद्धा असतात. म्हणजे मोठे मोठे जे राजकारणी आहेत, काही आध्यात्मिक योग आहेत, त्यांच्या कर्मस्थानी मंगळ, गुरु, सूर्य हे ग्रह असतातच असतात. पण गुरुजी, हे किती काळापर्यंत हा योग चालू राहतो असं नाही, काय आहे मूळ का? कुंडलीमध्ये आहे तो कायमस्वरूपी असतो, कायमस्वरूपी असतो. कायमस्वरूपी असतो. पण होतं काय, समजा शत्रुस्थानचा मालक राहू आहे किंवा डिस्ट्रॉय स्थानचा मालक राहू आहे आणि किंवा मृत्यूस्थानचा मालक शनी आहे आणि त्याची दशा महादशा आली की मग ते स्थान ऍक्टिव्हेट होतं आणि मग उतरती काळा लागते. आता याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. काही राजकीय व्यक्ती, काही राजकीय पुढारी किंवा लोकप्रतिनिधी हे वर्षानुवर्ष राजकारणात यशस्वी पाहायला मिळत आहेत आणि काही फक्त एखादी टर्म उपभोगतात आणि नंतर त्यांचा नामोनिशान नसतो. तर ह्याचं काय विश्लेषण? त्याचं पण गणित असतं असं की समजा एखाद्याच्या पत्रिकेत कालानुसार राजयोग येतो, म्हणजे ग्रहमानाची युती. तर जसं म्हटलं, हे 3 ग्रह काळानुसार फिरत 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 त्याच्या भाग्यस्थानात आले किंवा कर्मस्थानात आले किंवा लाभस्थानात आले तर असा काळ त्याच्यासाठी गोल्डन पिरियड असतो. त्यांनी करेल त्यात यश मिळतं. मग तो राजकारणी असू नये तर नसो, साधा ग्रामपंचायत मधला सदस्य नसणारा व्यक्ती आमदारकीला उभा राहतो आणि तो आमदार होतो त्या काळात आणि नंतर पडतो, नंतर पुन्हा राहतच नाही, कुठे गेला तर पत्ताच लागत नाही, असं पण होतं. आणि एखाद्याच्या पत्रिकेमध्ये कायमस्वरूपी असतं, कारण त्यांच्या कर्मस्थानी, भाग्यस्थानी किंवा लाभस्थानी जर असे राजयोगाचे ग्रह असतील आणि बाकीचे शनी, राहू, केतू हे जर वाईट ठिकाणी असतील, त्यांचा काळ आल्याशिवाय त्या व्यक्तीला त्रास होत नाही. आणि दुसरी गोष्ट अजून, जरी समजा त्यांना काळ वाईट आला पण त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला म्हणजे पत्नीला, त्या व्यक्तीच्या पत्नीच्या नशिबाप्रमाणे पुन्हा यांना राजगादी मिळते. कारण आफ्टर मॅरेज ऑन डिपेंड लाईफ पार्टनर असतो, असं असतं. तिच्या ग्रहांचा सपोर्ट, म्हणजे पत्नीच्या ग्रहांच्या फळावरती यांना राजगादी मिळते, असं पण असतं. म्हणजे एकावर अवलंबून नाहीये. तसं समजा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिले की सगळ्या मंत्रिमंडळाचा मग सगळ्याच मंत्रिमंडळाच्या पत्रिकेमध्ये वाईट ग्रह आहेत का? नाही. पण मुख्यमंत्र्यांना वाईट आला ना काळ, म्हणून तर राजीनामा द्यावा लागला ना. म्हणजे परिस्थिती बिघडली ना, त्यांच्या ग्रहमानाची परिस्थिती बिघडली म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. मग त्यांचं ग्रहमान कोणाच्या डोक्यावर बसतंय, माथ्यावर बसतंय? तर सगळ्यांच्या. तर असंच होतं. म्हणजे पक्ष प्रमुखाला जर ग्रहमान वाईट आलं तर त्या पक्षातल्या सगळ्याच लोकांचा ग्रहमान बिघडल्यात जमा असतात किंवा चांगला असं सुद्धा उपयोग होत नाही. आणि त्यातून जर प्रबळ त्याचा एखादा ग्रहमान चांगलं असेल एखाद्या व्यक्तीचं आणि पक्ष प्रमुखाचं बिघडलं तर ते निघून दुसऱ्या पक्षात जातात आणि आपलं आपलं कार्यभाग साधून घेतात. बरं, अजून माझ्या मनात एक प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये हे असे कुठलेच राजयोग नाहीये पण तो जबरदस्त प्रयत्न करतोय, त्याला यश मिळवायचंय, मग त्याला कसं यशस्वी होतं? खूप आहेत ना, अगदी 40-40 वर्ष प्रयत्न करून सुद्धा साधं त्यांना तिकीट सुद्धा मिळाले. 17 उचलतात लोक, कितीतरी आहेत लोक 17 उचलतात आणि ते आमच्याकडे येतात. पण आम्हाला इलेक्शनला उभं राहायचं, तिकीट मिळेल. अरे राज, तुम्ही काय सांगता त्यांना अशा वेळेला? सरळ मी तर परखडपणे स्वामींच्या भाषेत मी बोलतो, कशाला तुम्हाला कशाला उभा राहायचं आहे? आता समजा नगरसेवकासाठी उभा राहायचं, कशासाठी उभा राहायचं? समाजसेवा करायची. मग समाजसेवा करण्यासाठी नगरसेवकच व्हावं असा काही नियम आहे का? करा ना, कितीतरी लोक आहेत समाजसेवा करणारे, करा ना. कोण आहे? सर्व मी परखडपणे सांगतो, पण ते ऐकत नाही. पैसे घालतात, काय काय करतात, लाखो कोट्यवधी रुपये खर्च करतात आणि मग कर्ज फेडण्यासाठी पुन्हा मेहनत करतात. असे कितीतरी लोक आहेत, ऐकत नाही ते लोक. पण त्यांना ते हवा भरलेले असते ना, मला हे व्हायचं आहे, मला पद मिळवायचं आहे, गादी मिळवायची आहे, ते हवा भरलेले असते. आणि समजा तुम्ही म्हणता त्याच उत्तर दुसरं पण देतो की समजा त्याच व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये राजयोग नाही
आणि लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीच्या पत्रिकेत राजयोग मगाशी आपण सांगितलं. हा, तर त्या पत्नीच्या नशिबाने ह्याच्या नशिबामध्ये राजयोग नसताना सुद्धा याला लाल दिव्याची गाडी मिळू शकते. तिच्यात असेल ग्रह असेल तर तो परिणाम हो, होतो. हो, हो. असं होतं. असंही होतं. हो, होतं. पण गुरुजी मला सांगा की किंवा अनेक मुलांच्या नशिबाने मुलं जन्माला आली त्यांच्या पत्रिकेत राजयोग आहे, असं पण होतं. त्याचा फायदा त्या म्हणजे व्यक्तीला मुलं मिळतो. आता इन फ्युचर मुलगा कधीतरी मंत्री बनणार आहे. हम्म. आता बाळ जन्माला आलाय हम्म. आणि मुलगा कधीतरी जाऊन मुख्यमंत्री बनणार आहे किंवा मंत्री बनणार आहे. हम्म. तर याचा अर्थ याला कुठेतरी राजकारणाशी संबंधित असावं लागणार आहे या व्यक्तीला. हम्म. तर हा व्यक्ती काय करतो, कोणाशी तरी ओळख होत आहे, काहीतरी होतं आणि मग तिकडे जाण्यासाठी तयार होतो आणि मग मुलाला मोठा झाला नियती बरोबर ते- नियती बरोबर जावं लागतं, असं आहे ते. माझा प्रश्न असा आहे की अनेक नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या पत्रिका आपण पाहिल्यात. काही बरेचसे जण आपल्याकडे येतात, मला कोणाची नावं नको हा. पण त्यांच्या पत्रिका खरंच तशा स्ट्रॉंग आहेत. हो, असतात. काही लोकांच्या असतात, काही लोकांच्या नसतात, पण असतात, स्ट्रॉंग असतात. जे सत्तेवर आहेत त्यांच्या पत्रिका स्ट्रॉंग असतात. बरं, त्याचीच पत्रिका एकट्याची बघून चालत नाही ना, त्याच्या पत्नीची पण बघावं लागते, त्यांच्या मुलांची पण बघावं लागते, म्हणजे अशा वेळी आपण घरातल्या सर्वांच्या पत्रिका सगळ्यांच्या पाहतो. बघावं लागते आणि सहकार्यांची पण बघावं लागते. सहकार्यांच्या नशिबातच काही नाही ना, पण उगाच सहकार्यांच्या पत्रिका त्या नेत्याला कशा पूरक ठरतील? ठरतील ना, कारण त्या सहकार्याचं भलं होणार असेल तर तुझं ऑटोमॅटिक होईल ना. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उत्तर देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आमच्या घरी डॉगी एक छोटासा, तुम्ही पाहिला असेल. आता तुमच्या नजरेमध्ये आम्ही त्या डॉगीला खाऊ पिऊ घालतोय, जगवतोय, तसं नाही आहे. युनिव्हर्सल एनर्जी नियोजन असतं, युनिव्हर्सल एनर्जीचं. प्रत्येक जीवाच्या मुखामध्ये अन्न घालण्याचं काम युनिव्हर्सल एनर्जीचं असतं. माध्यम तुम्हाला बनवते. हा, मग त्या ज्या डॉगीचं जे जेवण आहे, जो खर्च आहे, तो युनिव्हर्सल एनर्जी आम्हाला देते आणि आम्ही त्या पैशामध्ये त्याला खाऊ घालतो. हे असं गणित असतं. लोकांना असं वाटतं की ते तुम्ही त्याची आम्ही पालन तयार पोषण आहे. कष्ट हा, करता. तसं जो पक्षप्रमुख आहे त्याच्या बाजूला इर्दगिर्द फिरणारी जी माणसं आहेत त्यांचं पण घर प्रपंच वगैरे चालणार आहे ना सगळं. हम्म. तर त्यांच्याही नशिबात असावं लागतं आणि यांच्याही नशिबात असावं लागतं. कारण त्यांच्या नशिबात असेल तर त्या कुटुंब प्रमुखाला ऑटोमॅटिक मिळणार आहे. हा मोठा विषय आहे. हो, हा लगेच असा शॉर्ट मध्ये सांगता येणार नाही. फार गहन विषय फार आहे. गहन विषय आहे. कारण तुमच्या इर्दगिर्द असणाऱ्या माणसांना जर तुमच्याकडून फायदा नसेल होणार तर ते तुमच्याजवळ थांबतीलच का? पण ती सुद्धा चांगली माणसं असेल हवी. हा, आता समजा तुम्ही आला किंवा एखादा व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीला जायला तर पैसे नाहीत कुठेतरी आणि माझ्या खिशातच नाही, तर मी कुठून देणार त्याला जायला पैसे? तर युनिव्हर्सल एनर्जीने अशी व्यवस्था केलेली असते, माझ्याकडे 100-500 रुपये खिशात असतात आणि तो व्यक्ती आलेला असतो एखादा आणि म्हणत असते की मला जायचं आहे गाडी भाड्यासाठी, मला 100 रुपये द्या. युनिव्हर्सल एनर्जी त्याच्यासाठी माझ्या खिशात 500 रुपये ठेवलेले आहेत, तर त्यातले मला 100 रुपये त्याला द्यावेच लागणार. पण गुरुजी हा असा इतका गहन अर्थ सामान्य लोकांच्या नाही लक्षात येणार लक्षात नाही. नाही लक्षात येत ना. आता एखाद्या आमदाराला निवडून का दिलं जातं? तर तो त्या तालुक्याचा विकास करणार आहे, त्या तालुक्यासाठी काम करणार आहे, त्याच्यासाठी त्याला ती पदवी दिलेली आहे. युनिव्हर्सल एनर्जीने दिलेली आहे, तुम्ही आम्ही नाही दिलेली. कुठल्या पक्षाने त्याला आमदार नाही केलेला आहे, लोकांनी त्याला आमदार केलेला आहे. हे विषय लक्षात घेतला पाहिजे. हे लोकांचं देणं आहे त्याचं. तो कर्जबाजारी झालाय कोणाच्या? लोकांच्या उपकारांमुळे. तर लोकांची ती परतफेड झाली पाहिजे आणि जेव्हा नाही होत तेव्हा अधपतन होतं. मग सेकंड टाइमला, थर्ड टाइमला मग प्रॉब्लेम उभे होतात. हा विषय घेऊन आहे, असा लगेच संपण्यासारखा नाही आहे. एक शेवटचा प्रश्न विचारून आपण हा वार्तालापाचा कार्यक्रम थांबूया. न्यूमरोलॉजीच्या दृष्टीने किंवा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे वर्ष कसं असेल? राजकीय उलथापालथीचं राहील का आणखीन काय फार मोठ्या घडामोडी घडतील, नैसर्गिक आपत्ती घडेल, काय असं याचा अभ्यास काय आहे आपला? हे वर्ष रिस्टार्टचं वर्ष आहे. बरोबर, मग कशी आपण सांगितलं. ज्याच्या करोनाच्या काळामध्ये ज्यांचा बिझनेस बसला होता अजूनही उभे नाही, त्यांच्यासाठी उभा राहण्याचा काळ आहे बिझनेसच्या बाबतीत. ज्यांचे विवाह नाही होणार त्यांच्या विवाहासाठी रिस्टार्टचं वर्ष आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये काय आता उथळपुथळ माजली होती त्यांच्या आयुष्यात शांततेचं वातावरण निर्माण होणार आहे, म्हणजे रिस्टार्ट. भले कष्ट पडतील. आता सगळ्यांची बेरीज केली तर 1 अंक येतोय आणि नुसत्या वर्षाची बेरीज केली तर 8 येतोय आणि 8 आणि 1 हे एकमेकाचे शत्रू आहे. माझे कष्ट मी तुझं ऐकणार नाही, मी स्वबळावरती काहीतरी करतो तो करणार. हे जे 2 अंक आहेत ना, हे स्वबळाचे अंक आहेत, लक्षात ठेवा. 8 स्वबळावर काम करतो आणि 1 स्वबळावर काम करतो, रिस्टार्ट. तर सगळ्यांसाठीच रिस्टार्टचं वर्ष आहे. त्यामुळे ह्या वर्षी इलेक्शन होत आहे म्हणून परिवर्तन होण्याची जास्त शक्यता आहे. रिस्टार्ट होणार आहे ना.
कशासाठी तरी रिस्टार्ट होईल असं आहे. तर त्यामुळे परिवर्तन हे होणार आहे, निश्चित होणार आहे. म्हणजे सगळे मिळून होईल पण होणार नक्की. सामान्य जनतेला काय सांगाल तुम्ही? हे झालं रिस्टार्ट संदर्भातलं, तर सामान्य जनतेसाठी काय आहे? सामान्य जनतेचं काही, सामान्य जनतेने आपलं स्वामींच्या सान्निध्यात आयुष्य घालवावं, ईश्वरार्चन करावं, ध्यान धारणा करावी, स्वतः सुखी राहावं. आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपल्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं आणि आपल्या कुटुंबाचा सगळ्यात आधी विचार करावा आणि मग बाहेरच्या माणसाचा विचार करावा. आणि सतरंजा उचलण्याचा जर वेळ असेल तरच जावं, अन्यथा घरातलं काम सोडून सतरंजा उचलण्यात काही अर्थ नाही. म्हणून राजकारणाचा विषय म्हणून त्याच विषयात मी आपलं बोलतोय. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जाऊन सतरंजाच उचलायच्या आहे तर घरच्या सतरंजा उचला ना. तिथे बाहेर जाऊन तुम्ही सतरंजीच्या घड्यावर घालून ठेवताय आणि घरात साधा झाडू सुद्धा मारत नाही, बायको बोंबलते आपल्या नावाने, नाही चालणार असं. आधी स्वतःच्या संसाराचा सुखाचा विचार करा आणि मग स्वतःच आधी पोट भरा आणि मग काय करायचं ते करा. आणि स्वतःचं पोट भरल्याशिवाय आपण दुसऱ्याला मदत करू शकत नाही. स्वामींकडे आलेले सर्वच स्वामी सेवक, त्यापैकी काही उमेदवारही आहेत. आता स्वामी सगळ्यांनाच विजयी बनवू शकत नाही, परंतु स्वामींची ज्याच्यावरती कृपा आहे त्यांना विजय प्राप्त होणारच आहे. परंतु जे निवडून येणारे जे विजयी आहेत नगरसेवक, स्वामींकडून त्यांना अनेक आशीर्वाद आहेत. त्यांच्याकडून अधिकाधिक चांगली कामं घडत लोककल्याण हो अशी मी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी करतो आणि आजच्या विषयाला पूर्णविराम देतो. धन्यवाद गुरुजी, आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सागर वेव. धन्यवाद.